भाईचं घर झालेलं आहे, इथे आहे घर आणि गोट्या भाईच्या घरासोबत रस्ता पण झालेला आहे. आपण आलो आता महाड सिटीच्या इकडे, आता पूर्ण रायगडच्या पायथ्याशी. आता जसा ह्याच्या ब्रिजच्या खालून गेलो असतो ना, तिथून लेफ्ट मारून आपल्या भोल्या भाऊचा गाव आहे, चांदभाईचा. तर गुड मॉर्निंग. अजून गुड मॉर्निंग झाली नाही आहे, रात्रीच्या वाजले 3:30. मी रात्री 3:30 वाजता आत्ता निघालो महाडला जायला. प्लॅन थोडा वेगळा होता, आम्ही जाणं होतो बाय कार, पण ते कारनी जाणं पॉसिबल नाही झालं कारण की खूप जण होते, पण त्यातले अर्ध्याने कॅन्सल झाले म्हणून आम्हाला बाईकनीच जायला लागतं. म्हणून रात्री 3:30 वाजता निघालो आहे, नाहीतर कारनी तर सकाळ निघालो असतो. आता 3:30 वाजता निघायचं कारण हे की आम्हाला सूर्य उजडायच्या आतमध्ये पोहोचायचा ट्राय करायचा, कारण की त्या उन्हामधून आहे ना गाडी चालवायला होणार नाही. आम्ही तसे होतो खूप जण, पण मध्येच सर्व कॅन्सल झाले म्हणून मी आणि प्रशांत आता निघालो आहे. बाकीचे अर्धे काल गेलेत. आता बघूया आपली ही पुढची जर्नी कशी असेल ना, तुम्हाला हे सर्व ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर तुम्ही बघा. मुंबई ते महाड खूप वेळेला गेलो आहे, पण आता बाईकनी पण गेलो आहे, पण आता जेव्हा जातो तेव्हा मी व्हिडिओ काढतो रस्त्याची डिटेल आणि कसं काय जायचं सर्व ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मी ब्लॉगला करतो सुरुवात. तर चला आता पेट्रोल फुल करतो आणि मग त्यानंतर निघतो. तर आत्ता आहे आपण वाशीच्या ब्रिजवरती आणि आता वाजले सकाळचे 4:30 वाजलेत. 4:30 नाही, सॉरी 4:48 झालेत. तर आता जसं बघताय तुम्ही की काळोख आहे खूप सारा, म्हणून मी काय कंटिन्यू व्हिडिओ काढत नाही. आता जेमतेम आपण 5:30पर्यंत आहे ना, म्हणजे अर्धा तासामध्ये पनवेलपर्यंत पोचू. मग त्यानंतर थोडा उजेड होईल ना, तर तेव्हा व्हिडिओ थोडी कंटिन्यू करतो मी, कारण की आता तर आपल्याला कंटिन्यू काळोखच भेटणार आहे वाशीच्या ब्रिजवरती. म्हणून मी सध्या आता जेव्हा लाईट येते तेव्हाच व्हिडिओ काढतो आहे. बाकीचे अपडेट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटेल. मी बोललो की बरोबर 5:30 वाजता आपण पनवेलला पोचू. तर आता पोचलो दत्ता स्नॅक्सच्या इकडे, त्या ब्रिजच्या खालून मारूया राईट. आता मी गोप्रोचा फर्स्ट टाईम लावला आहे आणि गोप्रोनी ब्लॉगिंग पण फर्स्ट टाईम करतो आहे. तर आता बघूया, आता अँगल वगैरे पण मला अजून काय माहीत नाही. जो पण व्ह्यू भेटत असेल त्या व्ह्यूच्या हिशोबाने मी व्हिडिओ काढतो आहे. आता नॉन गेअर गाडी आहे ना, ते तिचे टायर छोटे आहेत तर लगेच तिच्यामध्ये समजून येतात खड्डे वगैरे. आपली काय गेअरवाले असेल तर काय समजत नाही. तर चला फायनली आपल्या कोकणचो रस्तो लागलेला आहे. हवा भरूया, आणि मुंबईमध्ये हवा भरायला भेटली नव्हती. बहुता सुजला रे याच्यावरती कडक एकदम. आता मुंबई गोवा जसा चालू होतो हायवे आपला, तर आपल्याला असा पूर्ण लाईटी बघायला भेटतात. म्हणजे सर्वीकडे नाही लागले, मेन जागी लागले, म्हणजे ब्रिज टू ब्रिज बघायला भेटतात. माणगावपर्यंतच हा प्रॉब्लेम आहे लाईटीचा, की थोडा 1-1.5 किलोमीटरपर्यंत ह्या लाईटी आहेत, नंतर मग पुढे पूर्ण काळोख आहे. आणि जसं आपण माणगाव किंवा महाडच क्रॉस करू ना, त्यानंतरला आपल्याला एकदम चांगला हायवे बघायला भेटतो. त्याला अस्सल पूर्ण बोलू शकतो आपण मुंबई गोवा हायवे. पण त्याच्या आधी थोडा लाईटीचा वगैरे प्रॉब्लेम होतो, आणि रात्रीचा ट्रॅव्हल करताना हा लाईटीचा प्रॉब्लेम खूप होतो. जर बाईक वगैरे नसेल तर खूप जास्त फेस करायला लागतो. आता ही लाईट आपल्याला जवळजवळ 1-1.5 किलोमीटर भेटले, ब्रिज आहे म्हणून, आणि ह्याच्यामधून ट्रॅव्हल करायला काय वाटत नाही लाईट असेल तर. पण त्यानंतरला जेव्हा काळोख होतो ना, ते एकदम डोळ्यासमोर काळोख येतो. तर जसा की आता तुम्ही बघताय ह्या लाईटी पूर्ण संपल्या आणि परत हा काळोखवाला रस्ता चालू झाला. आता हा कंटिन्यू पुढे थोडा पूर्ण काळोखच असेल. लवकर काय आपल्याला जोपर्यंत ब्रिज येतो ना तोपर्यंत लाईट भेटणार नाही. खाऊया फक्त. आता वाजले 6. नाश्ता आहे काय बघतोय. विचार आता इकडे ना नाश्ता करताच पूर्ण उजेड झाला आहे, तुम्ही जसा बघू शकता. काळोखामध्ये थांबलेलो 5-10 मिनटामध्ये नाश्ता केला, पण त्याच्यामध्येच पूर्ण उजेड झाला. 6 वाजले सकाळचे. आता नाश्ता करून झाला, इकडं निघतो आम्ही लोक. पुढची जी राईड असेल तर तुम्हाला उजेडामध्ये बघायला भेटेल आणि खूप मजा पण येईल बघायला.
आता वाजले 6:21 आणि थंडी, ह्या गरमीमध्ये पण आहे ना एवढी थंडी लागते ना, म्हणजे जसं गाडी फास्ट होते ना तशी थंडी लागायला चालू होते. आता सकाळचे म्हणजे 6:20 तर 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत आपल्याला थंडी तर मस्त भेटणार आहे. बरोबर 6:30 वाजता आता पोचलो आपण वडखळला. वडखळच्या ब्रिजवरती आहेत. इथे बघता सनराईज झाला आहे मस्त आणि 6:30 वाजता बरोबर पोचलो आहे. आणि जसा की ऑन टाईम आपण पोचू तसा, आता जसा वडखळचा ब्रिज उतरू तसा पुढचा पण जो स्पॉट असेल तो लवकरात लवकर कवर करायचा ट्राय करूया आपण. जवळजवळ अर्ध्या तासामध्ये पोचू आपण इंदापूर पण, कारण की जेव्हा रस्ते खाली असतात तेव्हा काय आपली गाडी चांगली चालते. जरा बघा काय करते, जरा हवा खड्डे चुकवायला जातात पण आजूबाजूला काय बघत नाही. 15 मिनटं लेट झालो पण बरोबर 7:46ला आपण पोचलो आहे इंदापूरला. इंदापूरला पण तिथे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून हा साईडचा रस्ता आता चालू केला आहे. आणि ह्या आला आपला माणगाव एस टी स्टँड, जो आता राईट साईडला बघता येतो. आणि सरळ हा आपला मुंबई गोवा हायवे. हा इकडचा रस्ता तर अजून चेंज नाही झाला, सिटीमधूनच जातो. आणि त्यात पुढे थोडा आलात ना तर आपण हा जो राईट मारून जातो ना श्रीवर्धनला रस्ता, मग तिकडून आपण दापोली साईडला पण जाऊ शकतो. मी 2-3 वेळा इकडनं गेलो आणि सरळ महाडच्या दिशेने. तर आपल्याला सध्या महाडला जायचं आहे म्हणून आपण सरळ निघालो आहे. आता आपल्यासमोर चालते आहे ना, म्हणजे ती पुण्याची गाडी आहे MH12, सर्वात हेवी ड्रायव्हर आहे. तर फक्त व्हिडिओमध्ये बघा राईटला ओव्हरटेक करायला गेला आणि ओव्हरटेक करून किती वेळ थांबला, जोपर्यंत बस समोर येत नाही बघा, जशी बस आली तशी पास झाला. असा 2-3 वेळा झाला. म्हणून मी आता बोललो की व्हिडिओ चालू करतो, कारण की मागच्या टायमाला व्हिडिओ बंद होती जेव्हा तो होतो तेव्हा. आता झाला म्हणून बोलला तर व्हिडिओमध्ये पण आपल्या येईल कॅप्चर होईल, म्हणून मी व्हिडिओ चालूच ठेवला आणि बरोबर तो कॅप्चर झाला आहे. अशा हेवी ड्रायव्हर भेटतात आपल्याला रोडवरती. डायव्हर्जनमुळे एवढी ट्रॅफिक होते ना. आणि हाच तो रस्ता जो मी तुम्हाला बोललो की आपला माणगावच्या पुढचा रस्ता एवढा चांगला आहे ना, म्हणजे जेव्हापासून महाड चालू होतो ना, किती बघा ना, 1 2 3 4 5 6 टोटल 6 लेनचा रस्ता आहे. म्हणजे किती भारी वाटतो बघायला, एकदम भारी. आणि इथे कधी पण आला कधी पण तुम्हाला ट्रॅफिक म्हणजे भेटणारच नाही, कारण की इथे ट्रॅफिक व्हायचे चान्सेस नाही. एवढे ब्रिज टू ब्रिज बनलेत ना, म्हणजे एवढी सर्व गावं किंवा बायपास जे असतात ना एवढे स्किप होतात ना, आणि एवढी मजा येते ना त्या गाडी चालवायला. म्हणजे बाईक असो किंवा 4 व्हीलर असो, ह्या रस्त्यावरती चालवायला खूप मजा येते आणि एकदम मस्त. ह्याला प्रॉपर बोलू शकतो आपण मुंबई गोवा हायवे. इथून पुढे पूर्ण गोव्यापर्यंत रस्ता चांगला आहे. आता आपण पोचलो महाडच्या साईडला, म्हणजे महाडच्या साईडला नाही, महाडलाच पोचलो आपण. पण कसं महाड सिटी आतमध्ये आहे, इथून खालून गेला तर आपल्या इथं भोरेचा गाव लागतो. हे राईटला दिसते ते पुढे पूर्ण महाड सिटी आहे. आणि ह्या महाड सिटीच्या बाहेरनं हा रोड जातो, कारण की महाडच्या आतून पण जायला खूप सारे रस्ते, पण जे ट्रॅफिक वगैरे भेटते. आणि कसं आपल्याला ज्याच्या गावी जातो त्या गाव पूर्ण हायवे टच आहे, रोहितचा गाव, म्हणून सीधा आपण हायवेनेच जातो आहे. आणि राईट साईडला पूर्ण महाड सिटी आणि लेफ्टनी हा पूर्ण हायवे जातो आहे. आता इथून पुढे आपल्याला गंधारपाळे वगैरे लागतील, त्या ज्या लेण्या आहेत लेफ्ट साईडला. तुम्ही जर कोकण गोवा हायवेने जात असाल तर तुम्हाला त्या दिसतील. आणि त्याच रस्त्याला आपण आहे. आणि पुढून जाऊन पण आपल्याला एक लेफ्ट मारायचा छोटासा, त्यानंतर मग त्याचा गाव आहे. मित्र आहे की नाही माहीत नाही. हा बघा हा कारकुल, हा आपल्या मित्राचा दुकान आहे अरुण मनवे. तर आता तो सध्या इकडे आहे नाही, पण तुम्हाला महाडमध्ये जर कुठे काही असं गाडीचं AC काम करायचं असेल ना, तर तो AC स्पेशलिस्ट आहे. बाकी सर्व कामं पण होतात इकडे. ॲड्रेस बघा इकडे हा समोर लिहिला तोच आहे ॲड्रेस, आणि नंबर पण इकडे दिला आहे त्याचा, जो पण काय नंबर आहे तो. ना तर माझ्याकडे मागा, मी देऊन टाकीन. आपला खास मित्र राहायला वीरला, पण त्याचा दुकान इकडे आहे महाडला. चलो गोट्या भाऊच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता प्रवेशद्वार. गोट्या भाऊ नाही, सध्या आता रोहित भाऊ बोलायला लागेल, म्हणजे भावाचा दरार आहे गावात. एवढं काय वाटत नाही, जाईल तो. हवं बाबू अरे सोनिया कुठे बाबू, छोटा सेट बघा. हा सबस्क्राइबर डाला है कि नहीं 23-24 को, कमरे में एंट्री डाला है कि नहीं 23-24 को, किधर
नहीं नहीं ऐसा लगता हो क्रिकेटर हो बड़ा पर नहीं हो. वा गोट्या भाईचं घर झालेलं आहे. इथे आहे घर आणि गोट्या भाईच्या घरासोबत रस्ता पण झालेला आहे. असं वाटतं गोट्याचं लग्न आहे बच्ची. आणि अशा प्रकारे आपण पोचलोय रोहितच्या गावी. आता वाजले बरोबर 8:45चा टाईम दिलेला आहे. बरोबर 8:45ला पोचलोय. आणि ह्याच्या पुढे जे असेल ना ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. हा फक्त आपला ट्रॅव्हल ब्लॉग होता. ह्याच्या पुढे 1 किंवा 2 ब्लॉग बनतील. तर जे पण असेल ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. आतापर्यंतचे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.